जामनेर नगर परिषद निवडणूक 2025 महाविकास आघाडीची मी उमेदवार ज्योत्स्ना विस्पुते। जे आपलं निवडणूक आयोग आहे यांनी खेळ तर चालू केला, परंतु खेळाला सुरुवात झाल्यानंतर मध्येच नियम बदलले आणि आपल्याला माहिती आहे की खेळ सुरू झाल्यानंतर मध्येच नियम बदलायचे नसतात। दिनांक 17/11/2025 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग सचिव, बघा मी पद सांगते, सचिव यांचा आदेश नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या मुख्य उमेदवार तसेच पर्यायी उमेदवार म्हणजे मी होते यांनी प्रत्येकी फक्त एक सूचकाच्या स्वाक्षरीने नामनिर्देशन पत्र सादर केले असेल व सदर नामनिर्देशन स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकाच्या दुपारी 3 वाजेपूर्वी सादर केलेल्या जोडपत्रावर व जोडपत्र 2AB वर दोन्ही म्हणजे मुख्य आणि पर्यायी उमेदवाराची नावे असतील तर अशा दोन्ही उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात यावे आणि छाननीनंतर आपण जी नेहमीची कागदपत्र लावायची ती तिथे लावी। हा निर्णय जो घेताय तुम्ही, हे जे पत्र देताय हे 17 तारखेला, 17 तारीख ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती, 18 तारीख ही छाननीची तारीख होती। 18 तारखेला आता काय घडलं बघा, राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त म्हणजे 17चा आदेश देत आहेत ते सचिव आणि 18चा आदेश देत आहेत ते उपायुक्त। अशा दिवशी त्यांनी आदेश दिला की ज्या दिवशी छाननीची प्रक्रिया सुरू झाली, नामनिर्देशन सादर करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर की त्यानंतर उमेदवार नामनिर्देशन पत्रात कोणताही बदल करू शकत नाही, तरीसुद्धा 18/11/2025ला अचानक राज्य निवडणूक आयोग उपायुक्त यांनी आदेश काढला की 17/11/2025 रोजीचे पत्र रद्द करण्यात येत आहे। नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या वतीने नामनिर्देशन अर्ज सादर केलेल्या त्यांनी डमी शब्द वापरला आहे, आम्ही पर्यायी वापरतोय, उमेदवाराच्या नामनिर्देशात अर्जात एकच सूचक असल्यास छाननी अंती अशा डमी उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात यावा। डमी उमेदवाराने 5 सूचकांच्या स्वाक्षरीसह नामनिर्देशन अर्ज सादर केला असल्यास त्याचा नामनिर्देशन अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून पात्र ठरविण्यात यावा। की 17 तारखेला एका सूचकाची अट, फॉर्म भरण्याची मुदत संपली आणि 18 तारखेला सांगताय की 5 सूचक आपणास आणावे लागतील।